तपोवनमध्ये वृक्षतोडीवरून आवाज उठवल्यानंतर सयाजी शिंदे यांच्यावर टीका होतीये की याबाबत काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदेंनी दिली। तपोवनातील झाडं तोडण्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलनं सुरू आहेत। या परिसरातील ड्रोन दृश्य समोर आली आहेत। वृक्ष तोडून साधुग्राम उभारण्याविरोधात नागरिकांचा विरोध आहे। हिंदू सणांच्या वेळीच पर्यावरणप्रेमी जागे होतात या नितेश राणेंच्या टीकेवर तपोवनातील आंदोलक आक्रमक झालेत। तपोवन नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी आहे, त्यामुळे यात धर्म जोडू नये अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली। पुणे येथील काही युवतींनी संघटनेच्या माध्यमातून नाशिकमध्ये येऊन तपोवनातील आंदोलनाला पाठिंबा दिलाय। काही दिवसांसाठी सोयीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याला तरुणींनी विरोध केलाय। शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर राणेंच्या बागेतील रुद्रवाघाबद्दल भाजपच्या नितीन मनकर यांनी प्रश्न उपस्थित केलाय। रुद्रवाघ बेपत्ता असल्याची शंका उपस्थित करत 7 दिवसात भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिलाय। ताडोबातील अधिकाऱ्यांची गाडी घेऊन चक्क ताडोबातील कोर झोनमध्ये खाली उतरून एक तरुणानं व्हिडिओ रील बनवला। ताडोबाच्या कोर आणि बफर झोनमध्ये खाली उतरण्याची परवानगी नसताना व्हिडिओ बनवला, त्यामुळे ताडोबातील अधिकारी आता काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखाबंदीचा वाद चांगलाच चिघळलाय। गोरेगाव येथील विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी कॉलेजसमोर आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर कार्यक्रमांची तयारी सुरू। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी परिसराची पाहणी केली। मतदार यादीत मयत असलेली 2 माणसं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जिवंत उभी राहिल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलेला। जिवंत मतदारांना मयत घोषित करून त्यांची नावं याद्यांमधून वगळण्याचा प्रकार नाशिकात समोर आलाय। देशभरातील 8 पेक्षा जास्त राज्यांमध्ये राजभवनाचं नाव लोकभवन करण्यात आलंय। नागपूरमध्येही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोकभवन नावाच्या नवीन पाट्या लावण्यात आल्या। नेहरू सेक्टर 22 मधील भूखंड उद्यानासाठी राखीव असताना नाही यासाठी महापालिकेतर्फे पार्किंगचे काम हाती घेण्यात आले। या विरोधात सिटीझन फोरम आणि भाजपतर्फे टॉर्च दाखवा डोळे उघडा आंदोलन करण्यात आले। नेरूळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आलाय। वाढीव बिल लावून लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आहे। वंचितचे पदाधिकारी उमेश हातेकरांनी हा आरोप केलाय। भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळा अशा सूचना महापालिकेने नागरिकांना दिल्या। 4 ते 7 डिसेंबर दरम्यानसाठी नागरिकांना हे आवाहन करण्यात आले। मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे। दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। जैन मुले निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा काढणार आहे। कुलाबा जैन मंदिरातून पदयात्रेला सुरुवात होईल। निफाडमध्ये 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नाशिकमध्येही गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा एकदा पारा घसरतोय। पुढचे काही दिवस अजून पारा घसरण्याची शक्यता आहे। पोलीस शिपाई भरतीचा अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली। आता पोलीस भरतीच्या उमेदवारांना 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल। महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे। पश्चिम रेल्वेकडून 60 दिवसांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आलेला आहे। मुंबई सेंट्रल स्थानकावर रेल्वे रुळांचं मोठ्या प्रमाणावर काम करत येत असल्यानं 60 दिवसांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आला आहे।